शूटिंगच्या दरम्यान प्रियाला ऐकू येणं कमी झालं होतं. हा तशी ते ऐकत नाही आणि त्यावेळेला कमी झालं. काय झालं होता किस्सा हा? बांगले तू का हसतोय एवढं त्याच्यावर? मागले मी खरं बोललो की नाही. मनापासून पटल्यासारखं मला काय घडला होता किस्सा? खरं तर उमेश असता तर खूप हसला असता. तुम्हीला गाणं दर्शन आणि माझा एक शॉट आहे की दर्शन झोपलाय आणि मी त्याच्या पोटावर डोकं ठेवून झोपले आणि आमच्यावरनं लाट जाते. असं आम्ही किनाऱ्यावर झोपलो आणि लाट आमच्या अंगावरनं जाते आणि ती लाट तोंडावरनं जाताना सगळं नाकातोंडात पाणी आणि मग ते ब्लॉक ब्लॉक करत आम्ही बाहेर काढायचो. एका पॉईंटला मी गेलेच म्हणजे गुदमरले आणि मी बाहेर आले तर तोपर्यंत कानात खूप पाणी गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्राजू गाणं शूट करत होतो ज्याच्यामध्ये खूप सारी छोटी छोटी मुलं आहेत. तेव्हाच मला थोडंसं कमी ऐकू येऊ लागलं त्याच दिवशी की अरे मला ना ऐकायला येत नाही, बहुतेक दडा गेलाय. मग मी असं केलं तर ती खूप वाळू येत होती कारण अख्खं पाणी असं जात होतं ना कानात. मला काहीही ऐकायला येत नव्हतं, एक शब्दही. रूमवरती जाताना मी हेडफोन्स लावले आणि मला तिथेही ऐकू येईना. मग मला भीती वाटायला लागली की आता काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. मी दर्शनला सांगितलं हॉटेलवर गेल्यावर प्लीज माझ्याबरोबर डॉक्टरकडे चल. आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि आता पुढे. तो डॉक्टर म्हणाला थांबा आणि असं ते कानात असे काहीतरी चिमटा घेतला आणि असं काढलं तर एवढा खडा बाहेर आला. अरे बापरे. ऍक्च्युली या 1-1.5 इंचाचा खडा एक बाहेर आला, वाळूचा तयार झालेला. बापरे. ते तेव्हा actually सुद्धा ते वाळू- आले मला काय नाही, आता निघालाय. आता खालच्या आवाजात बोललंच तरी चालेल. वैभव सर TP1 सुद्धा तुम्ही केलेला आहे, तर त्या दरम्यान काही गमती अशा घडायच्या का? केतकी बरोबर पण खूप धमाल केली. म्हणजे एक सीन मला आठवतोय रवी आपण केलेला. तिला पट्टीने मारतानाचा एक जो सीन आहे त्यात ॲक्च्युली तिला मी मारत होतो पण ते खोटं वाटत होतं मारताना. आपण ते जरा हे करून मारतो तर ती म्हणली नाही दादा तू मार, मला चालेल, काही हरकत नाही, एकच सीन करायचं ना. आणि मी खरंच मारलं तर तुझ्या इथे वळ उठले होते. बापरे. तिला मारलं तेव्हा. आणि तेव्हा मेघना एरंडे तर ती रडायलाच लागली तो सीन बघू. मी सीन झाल्यावर सुद्धा ती खूप वेळ रडत होती. ते केतकी समजावते अगं मला मारलंय, मला लागलं, तू का रडतेस? नाही, तिला भीती आहे की पुढचा सीन माझ्यावर असला तर. त्यानंतर काय होतं आपल्याकडे मी एक नेहमी म्हणतो की मराठी नटाला आपण जेव्हा काम करतो आपल्याकडे ग्रामीण भागातले सिनेमे तयार होतात, ग्रामीण विषयाशी निगडीत असलेले सिनेमे तयार होतात. तर आपण ती भाषा शिकली पाहिजे. आपण त्या भाषेचा आदर करून नटाला थोडीफार भाषा यायला पाहिजे. समजा मी विदर्भातला सिनेमा करत असेल तर विदर्भातली थोडीशी भाषा मला यायला पाहिजे आणि त्याचा टच असला पाहिजे. तर काही लोकांनी हे फार मनावर घेतलं होतं आणि इतकं मनावर घेतलं की मी शेवटी एका पॉईंटला हातात काठी घेऊन मी मारझोड केली आहे अशा कलाकारांना. आम्ही चाललो होतो शाळेच्या शेजारून, मी आणि चिन्मय केळकर आणि तो नट आता सांगून टाकतो कोण आहे तो. माझ्या डाव्या हाताला जे बसलेले आहे महान व्यक्तिमत्व संदीप पाठक. तर ते हां, तर शाळा आमचं शूटिंग चालू, शाळा बंद होती हां, आणि मला निव्वळ त्रास द्यायचा म्हणून हे साहेब हां आपण काय बोलणार, शाळा बंद होती. आम्ही असं चाललो होतो व्हॅनिटीकडे आणि शाळा बंद होती आणि मी फ्लुएंटली मालवणी बोलत होतो. शब्द मागं घे. मी मालवणी बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग चिन्मय होता, वैभव होता आणि मी जाता जाता म्हटलं की म्हणजे शाळांना तर सुट्ट्या लागल्या नव्हत्या ना, अजून सुट्ट्या लागायच्या होत्या, परीक्षा बाकी होत्या. तर मी म्हटलं वैभव शाळा बंदूक असा मरे. शाळा बंदूक शाळा बंदूक असा मारे. मला म्हणायचं शाळा बंद आहे रे, म्हणजे ह्या दिवसात शाळा बंद आहे, शाळा बंदूक असा मरे. मग नंतर असा मारे मी केला त्याला काठी घेऊन. व्हॅनिटी पर्यंत मारत नेला मला. उठून गेला माझ्या समोरून. आम्ही जेवत होतो त्या भाऊची खानावळ, तिथे मासे चांगले मिळतात म्हणून आम्ही जेवत होतो. म्हटलं कांदा दे मरे. कांदा कधी मरे. कांद्याक दे मारे. काय हे मालवण. मला वाटलं मालवणी हाक सुद्धा मारतो म्हणजे वैभूक असं. तिथे तो वैभूक, तिथे त्यांनी मैत्री तोडली. कशालाही लावला की झालं मला तर आज मला खरंच खूप आनंद झाला कारण आमच्या या
कार्यक्रमाला. आणि आमचं हे जे गाव आहे तुकरटवाडी, याला सुद्धा आता हे 75 एपिसोड पूर्ण होतात असं म्हणायला हरकत नाही. तर या गावचे जे सरपंच आहेत ते अतिशय आनंदी आहेत आज, कारण तुम्ही सगळेजण आलेला आहात. शांत राहा. आज माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवा, कारण आज आमच्या या तुकडवाडीला 75 दिवस पूर्ण झालेले आहेत राव. आणि सर आज खास ग्रामपंचायत तर्फे मी बजेट सँक्शन करून प्रत्येकाला वेगवेगळा बुके देणार. इतिहास आज असेल. हा सर, आज 75 आम्ही 75 आम्ही प्रत्येक बुके 75 रुपयाचा एक या हिशोबाने आणला. बुके छोटे होते ते मला 20 रुपयाचाच आहे, पण म्हटलं नाही तरी 75 घे. हा म्हणजे आपला आकडा महत्त्वाचा. हा शाल पण आम्ही आणणार होतो, पण शाल 75 मध्ये भेटली नाही सर. हा म्हणून आम्ही बुकेवर आणला. तर असं आज या ठिकाणी वैभव मांगले आपले आलेले आहेत. आपले सगळ्याचे आवडते, आपले भाग्य म्हटलं पाहिजे. वैभव मांगले यांच्या रूपानं एक शांतिप्रिय व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. अतिशय प्रेमळ, कधीही कुणाला टाकून न बोलणारे, टोचून न बोलणारे वैभव मांगले या ठिकाणी आणलेले आहेत. जनमानसामध्ये शाकाल या नावानं प्रसिद्ध असलेले वैभव मांगले या ठिकाणी आलेले आहेत. फू बाय फू फेम वैभव मांगले यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शाकाल परत आलारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशकर यांना. ग्रेट. 75 रुपये लिहिलेच त्याच्यावर. तुमचं प्रमोशन करायचं, आमचं नाही काय. तर आज TP2 हिरो या ठिकाणी आलेले आहेत. रवी जाधव यांचे नातू प्रियदर्शन जाधव या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. प्लास्टिक कॉमेडी करण्यामध्ये प्रसिद्ध असलेले कुठले स्लॅपस्टिक नाही, आम्ही ते बघितलं असं प्लास्टिक सारखे वागतात. काय म्हणतात त्याला? स्लॅपस्टिक. काय आपल्याला काही खेड्यापड्यात लोकांना नॉलेज नाही राहत सर. मी म्हटलं एवढा वागते माणूस तर असेल बा प्लास्टिकचं काय टाकलं बॉडीमध्ये आहे की नाही. ॲम्ब्युलन्सची आवड असणारे प्रियदर्शन जाधव, त्याची क्रेज काय, अरे बापरे, गावात नुसतं ॲम्ब्युलन्सच्या मागं लोक राहत. आजकाल तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्स आली ना लोक घाबरतच नाही, डायरेक्ट ताशा घेऊन नाचायला सुरुवात करतात ॲम्ब्युलन्स पुढे. ॲम्ब्युलन्सचं फेड झालं तुम्हाला सांग. आता मागच्या आठवड्यात आमच्या गावात एका माणसाची वरात काढली लग्नाची ॲम्ब्युलन्समधून सांगायचं. अशा ॲम्ब्युलन्सवर प्रेम असणारे प्रियदर्शन जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ॲम्ब्युलन्सला ट्रॅफिकमध्ये वाट द्यारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशकर यांना. प्रिया बापट यांच्या रूपाने एक सुंदर तरुणी या ठिकाणी आपल्याकडे परत एकदा आलेल्या आहेत. मागच्या वेळेला त्या हॅपी जर्नी ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलत्या, पण काय जबरदस्त काम केलं तुम्ही त्या हॅपी जर्नीमध्ये भूताचं. अरे बापरे, म्हणजे एकदम कातीलच, म्हणजे इतकं कातील का तुम्हाला सांगतो ना, तिच्या नंतर की नाही आमच्या गावात खऱ्या अर्थानं भूताला घाबरणं बंदच झालं. आणि एवढा सुंदर भूत असू शकते बा, इतकं म्हणजे लोक म्हणजे प्रेम करायला लागले भूतावर. पण थोडा एक प्रॉब्लेम झाला फक्त. काय? प्रत्येक माणूस की नाही आपली बायको मरणाची वाट पाहून राहिला. का? त्यांचा असं समज झाला का बायको मेल्यावर भूत होते, भूत झाली का सुंदर दिसते बा. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.